जर तुमचा एखादा पदार्थ तिखट झाला असेल तर त्यात दुधापासून तयार केलेले पदार्थ टाकायचे. आजी बघितलं का कोण आलाय? कोण पाहुणं घेऊन आलीस? बसव त्याला स्टुलावर. रातचा पदार्थ तयार झालेला आहे मलाई कोफ्ता. काय कसा वाटला आजचा पदार्थ? काय रे महाराज, सकाळी पण हाच पदार्थ, आता पण हाच पदार्थ? अजय कोणता पदार्थ खायचा आहे तुला सांग. अरे महाराज, टीव्ही मधून बोलतोस? नाही नाही, तुझ्या घरातून बोलतोय. म्हातारीची काय मस्करी करतोयस? अगं मस्करी नाही, खरंच मी आलोय तुला भेटायला. इकडे बघ. आजी बघ तरी कोण आलाय. महाराज, तू खरंच आलायस मला भेटायला? हो आजी, तुम्हाला भेटायचं होतं ना त्यांना, पहा आलेत ते. अजय नमस्कार करतो. सुखी राहा. टीव्ही पेक्षा जास्त देखणा दिसतोयस तू. पण हे जरा नाक सरळ पाहिजे होतं. बरोबर आहे ना आजी, मी म्हटलं होतं त्यांना त्यांचं नाक भज्यासारखं आहे म्हणून. माझं नाक भज्यासारखं आहे? अहो नाही नाही नाही, चुकून तोंडून निघालो माझ्या. म्हणजे नाहीये ना? मदन भाऊजी, मालती आलात का? बघा कोण आलाय आपल्याकडे. ओ अभिजित राजे, साक्षात आमच्या समोर. वेलकम टू विलेज हाऊस. यू कम हिअर मीन्स टुडे गॉड हॅपी ऑन पुअर पीपल. मदन भाऊ काय एकदम इंग्रजी वगैरे? सॉरी सॉरी. पुन्हा तेच. काय करू सर, तुम्हाला इथे बघून माझ्यावर मी काय सांगू, माझा डोळ्यात विश्वासच बसत नाहीये. तुम्ही साक्षात आमच्या घरात. थांबा, मी तुमच्यासाठी बसायला काहीतरी आणतो. सर इथे बसा ना, या ना, इथे बसा, या इथे बसा ना सर. या 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 या. थांबा थांबा, खुर्ची आणतो तुमच्यासाठी, खुर्ची आणतो. सर या ना, बसा बसा, प्लीज 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 या. बसा, नाही तर सोफा मागवतो ना. नाही 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 नाही, हरकत नाही, मी इथे बसतो. हे बघा बसलो. हा बसलो. वहिनी जरा बस. हो हो. थांबा थांबा, सगळ्यांनी पहिली लाईन करा. एक एक करून सगळ्यांना भेटायला मिळणार. चला, त्याच्या आधी मी सगळ्यांची ओळख करून देतो. हे अभिजित राजे, त्यांचं मुंबईत खूप मोठं हॉटेल आहे. हे माझे मित्र आहेत. अरे भाऊ, चला चला, झाली ओळख आता. हा चला. अहो आमच्याकडे पाहुणे आले, त्यांना त्रास देऊ नका. चला चला. अहो पण कळा कळा कळा. जरा वेळ निघतो मी. इथे फोनवर एक हॉटेल बुक केलंय मी. अरे सर, असं कसं? आपलं घर असताना तुम्ही हॉटेलवर जाणार? शक्यच नाही. नाही नाही, तुम्ही इथेच राहायचं. इथेच राहायचं म्हणजे इथे राहायचं. मी तुम्हाला जाऊच देणार आहे. वहिनी तुम्ही काहीतरी सांगा ना यांना. तुमची गैरसोय होणार नसेल तर थांबतो इथे. अरे गैरसोय काय? अरे एक मिनिट, फोन आला. हॅलो, अरे कोण? सोहम बोल. अरे आपल्याकडे अभिजित राजे आलेत गावात. आपल्याच घरी आहेत ते. माहितीये मला. तुला कशाला रे इतका आनंद होतोय? एक नंबरचा फालतू माणूस आहे तो. अरे सोहम, तू हे काय बोलतोयस? हे बघ, तो टीव्हीत दिसतो ना म्हणून उगाच भुरवून जाऊ नको. काही कामधंदे नाही येत त्याला, फक्त पैसा आहे आणि त्या जोरावर उड्या मारत असतो. एक मिनिट, आईशी बोल. नाही नाही, थांब थांब, आधी तू ऐकून घे. त्याला अजिबात घरात घेऊ नको आणि राहायचा आग्रह वगैरे करू नको तू. अरे पण ते आपले पाहुणे आहेत ना. अरे कोण लागतो रे तुझा तो? काका, मामा, भाऊ, भाचा. उगाची नाती जोडू नको तू. तो एकदा घरात राहिला ना, जायचं नाव घेणार नाही. त्यापेक्षा आत्ताच त्याला हकलवून लाव. हो हो कळलं. हे घे, आईशी बोल. हॅलो बबड्या. हा सोहम पण ना कधी कधी अति वागतो. हॅलो, अरे बबड्या, ऐकतोयस ना तू? अरे कसा आहेस राजा तू कधी येतोयस मला न्यायला बाळा? कट झाला वाटतं फोन.
रेंज नसेल. नंतर करेल मला फोन तो. विश्वास, ए विश्वास लवकर ये इकडे. येस मॅम. अरे आला तो, परत आला. कोण? मी म्हटलं होतं ना मॅम, हा नक्की परत येणार. सर नाहीये ना, याचा फायदा घेतो हा. एक नंबरचा पडलेला माणूस आहे हा. पडला? कुठे पडलाय? पडला तर काय मज्जा येईल ना. आयडिया. ऐक. काय सर सर कसं पडला तुम्ही? अरे हात दे तू आधी. सर कुठे लागलं नाही ना? म्हणजे चक्कर आली का तुम्हाला? अरे दिसत नाहीये का, आंधळ आहेस तू? तेल पडलं इथे. सर कोणी संडवलं तेल? पण मी 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 आता साफ करून घेतो तेल. विटू जरा तेल साफ करून घे ना. बरं झालं सर तेल साफ करून घेतलं, नाही तर उगाच कस्टमर पडले असते. अरे कस्टमरचं सोड, मी पडलो त्याचं काय? सर त्यात काय, तुमचंच हॉटेल आहे, तुम्ही पडलात तरी चालेल, पण कस्टमर पडून कसं चालेल ना? सर मी आलोच हा. तू काय असतेस ग? धापकन पडला असतो, ते बघून मला इतका हसत आलं नसतो. एकदम कार्टून मध्ये पडतात ना तसं पडलं असतं. इतकं फनी वाटलं ना. विश्वास, यू आर ग्रेट. विश्वास का ग्रेट आहे? तुला खूप हसायला येतंय का ग? एरवी काय काम धंदे करत असतेस का तू? बघावं तेव्हा सारखी बाहेर फिरत असते तू, नाही तर सतत काय ना काय खात असतेस. मला तर वाटतं इथे येतात ना त्या कस्टमर पेक्षा जास्त तूच खाते, ते सुद्धा फुकट. कळत नाही अभिजित राजेंनी तुला इथे जॉबवर का ठेवलंय? कस्टमर आले ना की त्यांचं वेलकम करण्यासाठी ठेवलंय मला इथे. म्हणजे मी दारात न बघत असते, कस्टमर आले की त्यांना म्हणते वेलकम टू ऑफिस किचन. हो का? तुला इथे वेलकम करायला ठेवलंय ना? बरं ठीक आहे, चल ये बाहेर, तुला दाखवतो कसं वेलकम करायचं ते. आता ओके ये. आता वेलकम कसं करायचं ना ते मी दाखवतो तुला. आता ना इथेच उभं राहायचं आणि जो कोणी कस्टमर येईल त्याला असा सलाम करायचा. काय करशील? पण सोहम, माझं काम नाहीये ना हे. हो, मग आता मी सांगतोय ना म्हणून करायचं. नाही पण सॉरी सोहम, मला जे सरांनी सांगितले तेच मी करणार ना. आणि एक मिनिट मॅडी, तू माझं ऐकलं नाहीस ना तर मला तुला कामावरून काढून टाकावं लागेल. तुला माहिती असेल अभिजित सर आणि मी किती खास आहोत ते. आणि इनफॅक्ट मी आता इथला बिझनेस पार्टनर सुद्धा होणार आहे. आमच्या दोघांची एवढी चांगली मैत्री आहे की जर का मी त्यांना सांगितलं तुला कामावरून काढून टाकायला तर तुझी नोकरी कायमची जाईल. सॉरी सोहम, सांग मी काय करायचं? जो कोणी कस्टमर येईल त्याला असा सलाम करायचा. आणि काय म्हणतेस तू आज ते? वेलकम टू ऑफिस किचन. हा, ते म्हणायचं आणि दरवाजा उघडायचा. चल करून दाखव. वेलकम टू ऑफिस किचन. सलाम करायचा मॅडी, सलाम. वेलकम टू ऑफिस किचन. तू मला कार्टून म्हणत होती ना? तुला माहिती आहे आता कार्टून कोण दिसतंय ते? चला कस्टमर आले, कामाला लागा. वेलकम टू ऑफिस किचन.
अहो कशाला हट्ट करताय बाहेर झोपायचा? तुम्ही या ना आतमध्ये, आत होईल तुमची सोय. छे, अरे मोकळ्या आभाळात झोपायला चान्स मिळतोय तो काय फक्त थंडी वाजते म्हणून घालवू काय? अरे मुंबईत कुठे मिळतं असं मोकळं आकाश? अहो ते खरं आहे, पण मुंबईत सुद्धा तुम्हाला थंडी वाजते. आणि इथे तर मातीचा गारवा आहे, हवेचा गारवा आहे, किती झाडी आहे. तीच तर गावाकडची मजा आहे ना. सगळं असं मोकळं स्वच्छ मस्त. ते आपण म्हणतो ना, दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरून. ते पांघरून झोपणार आहे मी आज. अहो असं काय करताय, खरंच खूप गारवा आहे हो बाहेर. आम्ही ना लहानपणी भावंड सगळी चांदण्या मोजायचा खेळ खेळायचो. आज आपण मोजूया चांदण्या. तुम्हीच मोजा आणि नंतर आत या. खरंच खूप गारवा आहे बाहेर. माझं इथे झोपायचं ठरलं आहे आणि तुला माहिती आहे मी किती हट्टी आहे. बस बरं ठीक आहे, झोपा. मग नाही म्हणजे आता तुम्ही हट्टाने झोपताच आहे तर झोपा. हं? असे थंडी वाजले तर तुम्ही पांघरून घ्याल ना. पण चिमणीपासून सांभाळून राहा. रात्री कुठे आले चिमणी? हो कुठली नाही. हं. या गावात ना एकच चिमणी खूप प्रसिद्ध आहे. हं. इथे ना एक चिमणी नावाची लहान मुलगी होती. ती अशीच खूप हट्ट करायची. एकदा हट्टाने ती अशी अंगणात पलंगावर झोपली. काय करणार बिचारे आई बाबा, ते वरांड्यात झोपले. मध्यरात्र झाली, सगळीकडे काळोख होता आणि अचानक एकदमची चिमणी उठली. चिमणी खूप रडत होती. ती गेली धावत धावत गेली. तिने घट्ट तिच्या आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई आई मला खूप भीती वाटते ग. माझ्या पलंगाच्या खाली कोणीतरी आणि मला खाली ओढायचा प्रयत्न करते. तिचे बाबा एकदम घाबरले. त्याने एकदम खाली वाकून बघितलं तर काय काय खाली पण एक चिमणी होती. अगदी तशीच. ती रडत होती आणि म्हणत होती, बाबा मला खूप भीती वाटते, वर कोणीतरी आहे. म्हणजे एक ती चिमणी होती आणि दुसरं भूत. हे चल काहीतरी सांग, देवगत मला घाबरवते. नाही. म्हणजे मी या गावात आले ना तेव्हापासून मी अशीच गोष्ट ऐकली आहे. या गावात सगळेजण म्हणतात थंडीत ना रात्रीचं अंगणात बाहेर झोपू नये कोणी. नाही तुम्ही झोपणार असाल तर झोपा, पण जरा सांभाळू ना. नाही तर उद्या ना आम्हाला 2-2 अभिजित असे बघायला मिळतील. येते आम्ही. गुड नाईट. मी काय म्हणतो ते म्हणजे ते हे कुठली चिमणी खरी होती? म्हणजे रडणारी की बेडच्या खालची? अहो खरंच माहिती नाही. म्हणजे काय ना त्या चिमणीला ना म्हणे झपाटलं होतं. म्हणजे तिच्या आई वडिलांना कळलंच नाही खरी कुठली. मग गावकऱ्यांनी काय केलं, त्या दोघींना पकडलं आणि जंगलात नेऊन सोडलं. इथे दिसतंय ना, या इथे जंगलात नेऊन सोडलं. रात्री ना आवाज ऐकू येत असतो. दोघी ओरडतात. इथून पण येतो कधी कधी बघा. इथून दोघी ओरडत असतात, आई बाबा मला हिची भीती वाटते. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही झोपा. हो. गुड नाईट. हा हा हो हो गुड नाईट. झोप का नाही येत आहे आज? अभिजित राजे झोपा नाही तर चिमणी येईल. चिमणी असं होईल पण काही सांगते चिमणीकडे. कोण आहे? कोण आहे? चिमणी. चिमणी. असावरी चिमणी. असावरी चिमणी. अगं बाई, अहो, काय झालं? काय झालं? काय झालं? असावरी चिमणी. चिमणी 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 चिमणी. काय रे महाराजा, आम्हाला चिमणी बोलतोयस? मला वाटलं चिमणी आली. चिमणी? आता ही चिमणी कोण? त्या 2-2 चिमण्या.
एक पलंगाच्या खाली एक पलंगाच्या वर. मग गावकऱ्यांनी त्यांना जंगलात सोडलं. अरे कोण चिमणी कोणी जंगलात सोडली? आजी काही नाही, यांना ना बाहेर इथे पलंगावर झोपायची लहर आली होती. आता किती थंडी, आजारी पडतील ना ते, म्हणून मी त्यांना चिमणीची आणि भूताची गोष्ट सांगितली. तुला भेटायची एकच इच्छा होती माझी. तू जर भेटला नसतास तर तुझ्या मनगटीवर भूतून बसले असते. पण माझी इच्छा पूर्ण झाली. आता नाही यायची भूत बनून. तू झोप निवांत बाहेर, काही होत नाही. तू त्याची काळजी करू नकोस. महाराज आहे तो, काही व्हायचं नाही त्याला. आजीला पण कळलंय तू माझी कधी काळजी करतेस ते. सगळ्यांना हळूहळू कळतंय. गुड नाईट. किती हट्टीपणा करताय, केवढी थंडी आहे, कुडकुडताय, स्वतःच खरं करतात. पण मॅडी तुझं कामावर लक्ष नाहीये. मी आता आतून बाहेर आलो, तू दरवाजा नाही उघडलास. पण बाहेरून आत जाण्यासाठी दरवाजा उघडायचा ना. दरवाजा उघडून उघडून माझा हात पण खूप दुखायला लागला. मला खूप भूक पण लागली होती. मॅडी तुला घरी जायचं आहे ना, मग आता आतून जे बाहेर येतील त्यांच्यासाठी पण दरवाजा उघडायचा. ओके? Visit again. Good night. व्हेरी गुड. मॅडी तू आता घरी जाऊ शकते. बरं ऐक मॅडी, अभीज किचनच्या चाव्या आहेत ना तुझ्याकडे, त्या चाव्या मला देऊन जा. सॉरी, मी नाही देऊ शकत. हे बघ, तू चाव्या नाही दिल्या तर अभिजित सरांना वाईट वाटेल. उगाच तुझी नोकरी जाईल मॅडी. हे घे. थँक्यू. गुड नाईट. बाय बाय. मला मोठा बाय बाय करणार. अभिजित सर आणि आसावरी मॅम येऊ दे, तेच तुला बाय बाय करतील. काय म्हणालीस मॅडी? काही नाही काही नाही काही नाही. नाही नाही मॅडी थांब, ऐक. तुझे अभिजित सर आणि आसावरी मॅम परत यायची तर मी पण वाट बघतोय. ते परत आले की तू बघ मी काय करतो ते.
अभिजित राजे, तू माझ्या आईशी लग्न करायचं स्वप्न बघतोयस का? ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तू माझ्या आईला तयार करशील रे, पण आजोबांचं काय? आजोबा या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही.